3 महीने बाद ताड़ोबा अदारी टाइगर रिजर्व के कोल क्षेत्र के प्रवेश द्वार खुलने से पर्यटकों की भीड़ उमड़ी। इस समय वन विभाग द्वारा गुलाब देकर पर्यटकों का स्वागत किया गया। विश्व प्रसिद्ध ताड़ोबा अदारी टाइगर रिजर्व का कोर क्षेत्र 2 अक्टूबर से पर्यटन के लिए खुल गया है। आपको बता दें कि 3 महीने के बाद ताड़ोबा का कोर वन विभाग द्वारा खोल दिया गया है। इस समय बाघों का दर्शन करने स्थानीय पर्यटकों के साथ साथ देश विदेश के वन्यजीव प्रेमियों की भारी भीड़ दिखी। इस मौके पर वन विभाग ने सभी पर्यटकों को गुलाब के फूल देकर स्वागत करते हुए मिठाइयां बांटी। इस समय ताड़ोबा अदारी टाइगर रिजर्व के चीफ कंजर्वेशन फॉरेस्ट चंद्रपुर के कार्यकारी निदेशक डॉक्टर जितेंद्र रामगांवकर, उप निर्देशक कोर आनंद रेड्डी, ताड़ोबा अदारी टाइगर रिजर्व चंद्रपुर के प्रभागीय वन अधिकारी सचिन शिंदे और इको टूरिज्म सदस्य अरुण तिखे, मोहल्ली रेंज अधिकारी कोर प्रकाश धरने आदि उपस्थित थे। इस समय पर्यटक, गाइड, जिप्सी चालक और होमस्टे मालिक, रिजॉर्ट मालिक के साथ स्थानीय ग्रामीणों और मोहल्ली ग्राम पंचायत के सरपंच सुनीता काटकर ने मोहल्ली प्रवेश द्वार पर पूजा की। एक्साइटमेंट आहे। काल आम्ही बफर मध्ये जाऊन आलो आणि आता आज पहिला दिवस आहे कोर उघडतोय, म्हणून खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये। 2024-25 हे पर्यटन स्थळ आजपासून सुरुवात झालेलं आहे। हे सुरू झाल्यामुळे रिसोर्ट व्यवसायाला चांगल्या पद्धतीची एक चालना मिळते व स्थानिक लोकांना रोजगार पण उपलब्ध होतो। देश विदेशातले पर्यटक इथे येतात, संपूर्ण महाराष्ट्र आहे किंवा इतर लोक येतात, त्यांना चांगल्या पद्धतीने राहण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देतो व त्याच्यानंतर इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो याच्याकडे विचार करून त्यांच्या स्थानिक लोकांच्या रोजगार देत असतो आम्ही। अशा पद्धतीचे कार्यक्रम इथे सुरू राहतात। गाभा क्षेत्रामध्ये पर्यटनाकरिता जी सुरुवात आहे ती आपण ऑक्टोबर महिन्यापासून करतो आणि त्या अनुषंगानेच आज आपल्याकडे गाभा क्षेत्र पर्यटकांकरिता आपण ओपन करत आहोत। मागील 3 महिन्यांमध्ये गाभा क्षेत्रामध्ये जरी पर्यटन बंद असेल तरी बफर क्षेत्रामध्ये पर्यटन सुरू होतं आणि आजपासून आपण गाभा क्षेत्राला ओपन करत आहोत। ताडोबामध्ये पहिल्या दिवसापासूनच पर्यटकांचं जे पसंती आहे ती असते आणि त्यामुळे आज आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले बुकिंगचे स्लॉट्स आहेत ते सगळे फुल आहेत आणि दूरदूरून पर्यटक येतात। आणि यावर्षी सुद्धा आपण मागील वर्षीप्रमाणे जे पर्यटनाचे नियमन आहे ते योग्य प्रकारे करून पर्यटनाचा जो पूर्ण कालावधी आहे ऑक्टोबर ते जून पर्यंत तो सुरळीतपणे पार पडावा